गडचिरोली चामोर्शी मार्गावरील तळोधी येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमींवर तातडीने व गुणवत्तापूर्ण उपचार करावेत तसेच सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्रांत पंडा यांनी आरोग्य प्रशासनाला दिलेत। अनिकेत बर्लावार, आरोही मोगरकर, सुमन गव्हारे, विमलाबाई गव्हारे अशी मृतकांची नावे आहेत। तर जखमींमध्ये गुरुदेव कुणघाडकर, सुधाकर कुणघाडकर, वेदांत वैरागडे, प्रतिमा मानमुडकर, निखिल दराडे, संजय वरागडे, कुणाल कन्नाके, रेखा चलाख, अमर चलाख, देवाजी गव्हारे, गुरुदास वासेकर अशी जखमींची नावे आहेत। रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास कुरुल रामपूर येथून भाडभिडी येथे लग्नासाठी निघालेल्या स्कॉर्पिओ वाहनाची गडचिरोलीकडून येणाऱ्या प्रवीण टूर्स अँड ट्रॅव्हल्स या वाहनाशी तळोधी येथील नवीन पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात स्कॉर्पिओमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी पंडा यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली। जिल्हाधिकाऱ्यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले। तत्पूर्वी अपघातातील जखमींना तळोधी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले।